नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता वसुंधरा डॉक्टरांना विचारण्यासाठी गेलेली असते की आकाशची तब्येत कशी आहे. डॉक्टर म्हणतात अजून काहीही नाही सांगतायत, अजूनही पेशंट शुद्धीवर आलेले नाहीयेत, अजूनही ते कोमातच आहेत आणि आकाशच्या तब्येतीत फारशी काहीही सुधारणा नसते. वसुंधरेला आता खूप टेन्शन आलेलं असतं. ती आईबाबांकडे आलेली असते. तिकडे एक जोगतीन आलेली असते आणि ती जोगवा मागण्यासाठी आलेली असते आणि ती म्हणते की माग बेटा, तुला काय मागायचंय. त्यावर वसुंधरा म्हणते माझा नवरा जन्म मरणाच्या वेशीवर पडलेला आहे. तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्याच्या जीवासाठीच मी काहीही करायला तयार आहे. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. पण माझे आकाशराव बरे झाले पाहिजेत आणि ती खूप काळजीत असते. आता ती जोगतीन म्हणते की तुला मी जे सांगते ते करायला लागेल. तुला एक मोठं कठीण व्रत करायला लागेल. जंगलामध्ये एक देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीच्या भोवती तुला 501 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ते सुद्धा दिवा हातामध्ये घेऊन. आणि हो, तो दिवा विझला पाहिजे नाही. ते व्रत पूर्ण करायचं आहे तुला आणि हे केल्यानंतर बघ मग तुझ्या नवऱ्याच्या तब्येतीत नक्की सुधारणा होईल आणि लवकरच तो बरा होईल. आता वसुंधरेने ठाम विचार केलेला असतो की हो, मी आकाश रावांसाठी एवढं करीनच, नक्कीच करू शकते. त्यांच्या जीवासाठी मी काहीही करू शकते. आणि म्हणूनच ती आता त्या जंगलातल्या देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालेली असते. तिच्यासोबत चिनू, मनू आणि बनी सुद्धा असतात. वसुंधरा एक एक पायरी चढत असते आणि पायरी चढताना चिनू, मनू आणि बनी मिळून ज्या पायरीवर ते पाय ठेवेल त्याच्या खाली ऑलरेडी एक रुमाल टाकत असतात, जेणेकरून तिला त्रास होऊ नये. आपल्या आईची ते खूप काळजी घेत असतात. या कठीण परिस्थितीमध्ये वसुंधरेच्या पाठीशी कोणीही उभं नसतं. सगळ्यांनी तिच्यावर दोष दाखवलेले असतात आणि तिच्यावर आरोप केलेले असतात. पण मात्र तिची तिघही मुलं तिच्या सोबत असतात आणि त्यांचा मोठा आधार असतो तिच्याकडे आणि तिच्या आईवडिलांचा. आता ती फायनली मंदिरापर्यंत आलेली असते. ती खूप थकलेली असते आणि मंदिराला आता 501 प्रदक्षिणा घालत असते. तिच्या प्रदक्षिणा पूर्ण झालेल्या असतात, पण तिला खूप थकवा आलेला असतो. ती आता आतमध्ये येऊन देवीला प्रार्थना करते आणि तो दिवा देवीच्या समोर ठेवते आणि चक्कर येऊन तिथेच बेशुद्ध पडते. मुलांना आता खूपच काळजी वाटत असते. वसुंधरेचं व्रत तर कम्प्लीट झालेलं असतं, पण मात्र वसुंधरेची तब्येत बिघडलेली असते. तर मग आता आकाशचं जे दुखणं आहे ते वसुंधरेच्या अंगावर येईल का, आणि आकाश तर बरा होईल पण वसुंधरेची तब्येत नीट राहील का, हे सगळं नक्कीच बघण्यासारखं असणार आहे. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.